नमस्कार. आज मी बारीक साबुदाण्यांची खिचडी बनवत आहे. तसं 2 प्रकारचे साबुदाणे असतात, एक जाड आणि एक बारीक. नायलॉन साबुदाणा पण असतो, पण तो तळावा लागतो. तर बारीक साबुदाणे जे असतात ते किती वेळ भिजत घालायचं हे बरेचसे यूट्यूबवर व्हिडिओज बघितले तरी नीट समजलं नाही, म्हणून म्हटलं आपण आज त्याच्याबद्दलच थोडंसं सांगूया. तर जाड साबुदाणे जे असतात त्यांना जेवढा वेळ लागतो 2 ते 3 तास, तेवढाच वेळ ह्या साबुदाण्यांना पण लागतो. फक्त साईजमध्ये फरक आहे, बाकी सारखेच आहे आणि चवीला पण तसेच लागतात. तर सकाळी 8 वाजता मी हे साबुदाणे भिजत घातले होते. मध्ये 2 वेळा चेक केलं तरी व्यवस्थित भिजलेले नव्हते आणि 11, 11:15ला जेव्हा चेक केलं तर अगदी बरोबर छान मऊ असे नरम साबुदाणे भिजले गेले होते. तर इथे मी 1 वाटीभर साबुदाणा धुवून घेतला आहे आणि बुडतील एवढं पाणी टाकून घेतलं आहे आणि हे भिजत घालून ठेवलं होतं. तर 3 तासांनंतर असे छान व्यवस्थित भिजले गेले आहे. तर तुमचा जर का प्रश्न सॉल्व्ह झाला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता मी साबुदाण्याची खिचडी जी नॉर्मल पद्धतीने बनवतात तशीच बनवते आहे, म्हणजे उपवासाला जशी चालते. तर बटाटे उकळून घेतले आहे. आता कढईमध्ये तेल टाकून घेते, त्यानंतर जिरं, हिरवी मिरची, बटाटे टाकून घेणार आहे. त्यानंतर दाण्याचं कूट टाकणार आणि सगळ्यात शेवटी साबुदाणे. तर साधी सिंपल रेसिपी आहे आणि काही फरक लागत नाही बारीक आणि जाडमध्ये. ॲक्च्युली हे जे बारीक साबुदाणे आहेत ते पापड करण्यासाठी बऱ्याच वेळा यूज केलं जातं, म्हणजे साबुदाण्याचे जे पापड असतात ते. कारण हे दिसायला पण तसे पापडमध्ये छान दिसतात आणि पटकन बनतात असं मला वाटतं. तर एन्जॉय करा व्हिडिओ. बाय.